नमस्कार मंडळी, यापूर्वी आपण तावडी भाषेचा प्रसार व्हावा हा व्हिडिओ पाहिला. आता या भागात आपण तमाशा रंग हा कलर प्रकार पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला लाईक करा. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा हा फार प्रसिद्ध आहे. कला कोणतीही असो ती अमर्त्य असते, तिला शेवट नसतो. पण सध्या कलेचा ऱ्हास होत आहे. तमाशा हा कला प्रकार पूर्वीच्या काळी फार प्रसिद्ध होता. त्यावेळी कला सादर करण्याची माध्यमे नव्हती, म्हणून तमाशा या माध्यमातून लोकाभिमुख कार्य करून लोकरंजनाचे कार्य केले जात असे. लोकरंजनाबरोबर समाज प्रबोधनपर कार्यक्रमातून लोककल्याण साधण्याचा प्रयत्न कलावंत करीत असायचा. मनोरंजन न करता त्यापासून मिश्किल विनोद सादर करून रसिकांचा उत्साह ताठर ठेवण्याचाही प्रयत्न तमाशा कलावंत नेहमी करीत असतात. यात विनोदाचा बादशाह म्हणून सोंगाड्या आपल्या कसोटीत उतरत असतो. सोंगाड्या जास्तीत जास्त विनोद निर्माण करण्यासाठी त्याला वेगवेगळे अभिनय प्रकार हाताळावे लागतात. प्रेक्षकांची मने जिंकताना तो फार तरबेज असला पाहिजे. ही तमाशा कलावंत मंडळी झिजणारी, जास्त आर्थिक मोह न करता पूर्ण फळाला एक वेळ जेवणावर कार्यक्रम सादर करीत असतात. तमाशा, संगीत बारी ही जत्रा उत्सवानिमित्त खेड्यात जास्त बोलवली जातात. तमाशा पुरुष स्त्री वेश परिधान करून स्त्री पात्र रंगवीत असतात. याला नाचा म्हणतात. नाचतात म्हणून नाचा म्हणतात. तमाशात भरपूर नाचे असतात. तमाशात गण, गवळण, लावणी, पोवाडा इत्यादी म्हटले जाते. यात मराठी चित्रपटांचे गीतेही म्हटले जातात. तमाशात कमी खर्चात कुठेही फळ उभारून सादर केला जाऊ शकतो. तमाशात पहाडी आवाजात पोवाडा गायला जातो. महाराष्ट्रात काही ठराविक ठिकाणी सर्व तमाशाचे फळ जत्रेला जमा होतात. त्या ठिकाणी सर्व तमासगीर मंडळी एकत्र जमून भाव ठरवितात. यावर्षी एका रात्रीला किती भाव घ्यायचा हे ठरविले जाते. खानदेशातील तावडी भाषेत याला शाही असं म्हटलं जातं. ज्या गावात जत्रा असेल, ट्रॅक्टरवर तकतराव किंवा कठडे उभे राहिले की लोक फारच खुश होतात. हा तकतराव संध्याकाळी संपूर्ण गावात फिरविला जातो. असे भरपूर तकतराव असतात. ज्या गावात जशी जत्रा असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या वाड्यातून तमाशा ठेवलेला असतो. तकतराव, कठडे ही खानदेशी तावडी भाषेतील तमाशाला हा शब्दप्रयोग वापरला जातो. जत्रा आणि तमाशा हे समीकरण असलं पाहिजे, त्याशिवाय लोकांना आणि जत्रेला रंग येत नाही. जेव्हा 4-5 तमाशे जमतात तेव्हा एकमेकांमध्ये सवाल जवाब चालतो. कुणीही मागे सरकत नाही. प्रत्येक फळ सवालाचे उत्तर देण्यास तत्पर असतात. बुद्धिमत्तेची कसोटी लागते. रात्री फळातील लोकांचे जेवण झाले की मग बैठकी तमाशा चालू होतो. अगोदर गण, गवळण सादर होते. नंतर मग एक कथानक लावले जाते. दिवस निघेपर्यंत ही कथा चालू राहते. यात पौराणिक कथा, राजाच्या कथा लावल्या जातात. या कथेमार्फत समाज प्रबोधन केले जाते. पूर्वी समाज कल्याण करण्याचे साधन नसल्यामुळे तमाशा या कला माध्यमातून समाजाचे भले आणि योग्य दिशा देण्याचे कार्य साधले जात होते. पूर्वी बोलपटाचा जमाना नव्हता, तेव्हा ही कला फारच प्रसिद्ध होती. रसात्मकता होती. लोक रसिक होती. पैशाला महत्त्व न देता कलेला महत्त्व देत होते. कला उपासक होती. या क्षेत्रात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सुपूर्त होत होती. वडिलांची कला मुलगा जिवंत ठेवत होता. विद्याचे गुण गाता मुलात उतरून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न होता. तमाशा कलावंत आयुष्यभर ही कला जोपासतात. वृद्धापकाळात त्यांच्या उपासमारीची पाळी येते. त्यामुळे पुढच्या पिढीकडे ही कला सुपूर्त केली जात नाही. आयुष्यभर कलेची उपासना केली जाते. त्याला काय मिळाले? वृद्धापकाळात सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळत नाही. त्याला मुलं असतात पण मुलगा पित्याला सांभाळत नाही. थकलेल्या शरीराला जे मिळेल ते काम करायला प्रवृत्त होतो. शेवटी उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे त्याला अकाली मृत्यू येतो. जास्त करून कला ही दलित समाजाची व्यक्ती जोपासतात. आदिवासी समाजात लोककलेची जपणूक उत्तम प्रकारे केली जाते. उदरनिर्वाहासाठी तमाशा कलावंत आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु आताच्या घडीला प्रचंड महागाई, रसिकांची कमतरता, लोकांची आधुनिक बनण्याचा कल
लोकरंजनाची साधनांची स्पर्धा, प्रत्येक कलारंजन साधनांच्या मार्फत रसिकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा इत्यादीमुळे तमाशा ही कला जिवंत राहील की नाही याबाबत विचार व्हायला हवा. आमच्या खानदेशात नामा विमा यांचा तमाशा फार प्रसिद्ध होता. मी ज्या वेळेला तमाशावर संशोधन केले, माझ्या जाणीवही सुद्धा नव्हते की विज्ञान एवढं पुढे जाईल आणि मोबाईल नावाचा चमत्कार निर्माण होईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.